निवडणुका म्हणजे निवडणूक 24 तासावर राहिलेली असताना ह्या निवडणुका स्थगित होणं ही फार धक्कादायक अशा पद्धतीची बाब आहे. आणि आता भानुसे सर असतील, अवधूत वाघ सर असतील यांनी चर्चा केल्याप्रमाणे ह्या निवडणुका कुठल्या कारणाने स्थगित झाल्या, नेमका कुठे कुठे स्थगित झाल्या, ह्या कुठल्याच गोष्टी नाही. दुपारी 12 वाजता निवडणूक आयोगाचा आदेश आला की 22 ठिकाणी आपण ह्या निवडणुका 12 ठिकाणी आपण ह्या निवडणुका स्थगित करत आहोत. आणि संध्याकाळी 9-9:30 वाजेपर्यंत पत्र निघत होते की या नगर परिषदेमध्ये या पदासाठी, त्या नगर परिषदेमध्ये त्या पदासाठी, या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी ह्या निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात येते. एकतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण होतं. 2021 पासून या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नव्हत्या आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इकडून तिकडून व्हायला लागल्या. तर निवडणूक आयोग त्याप्रती बिलकुलही गंभीर असताना दिसत नाही. मुळात मग निवडणूक आयोगाबद्दल आम्ही जे सातत्यानं प्रश्न उपस्थित करत असतो त्यावेळी भाजपचे प्रवक्ते, निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखी उत्तरं देतात. परंतु आज निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा स्वतःच्या अनागोंदी कारभाराचं प्रदर्शन या ठिकाणी मांडलेलं आहे. अहो, आज मी एक पत्र वाचत होतो, संगमनेर नगर परिषदेतली ती बातमी होती आणि त्या ठिकाणी म्हणजे 3 जागेसाठी नगरसेवकांच्या ते मतदान त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली. आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे अवधूत सर की त्या ठिकाणच्या म्हणजे त्या तीनही प्रभागातल्या लोकांना नगराध्यक्ष पदासाठी उद्या मतदान करायचं आहे आणि नगरसेवक पदासाठी 20 तारखेला मतदान करायचं आहे. म्हणजे आता भानुसे सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी अंतिम यादी प्रसिद्ध होण्याच्या अगोदरच निवडणूक आयोगाने आणि जी यंत्रणा म्हणजे एखाद्या ठिकाणी नगर परिषदेचं प्रशासन यंत्रणा राबवत असेल, महसूल प्रशासन यंत्रणा राबवत असेल, त्यांनी त्या गोष्टी निकाली काढायला पाहिजे, पण त्या काढत नाहीत. म्हणजे मग तुमची यंत्रणा गंभीर नाही, निवडणुकांप्रती निवडणूक आयोग सिरियस नाही, सरकारी कर्मचारी सिरियस नाहीत आणि राज्याचे मुख्यमंत्री यावर मात्र फक्त खंत व्यक्त करतात. अहो, हे आक्षेप आणि काय कारण आहे तुम्ही पाहिलं का? बऱ्याच ठिकाणी एखादा फॉर्म रिजेक्ट झाला, तो चुकीच्या पद्धतीने रिजेक्ट केला गेला. एखाद्या उमेदवाराचं चिन्ह वाटपाचे आहे, एखाद्या उमेदवाराची सही नाही. म्हणजे प्रक्रिया राबवणारे दोष आहे ना, कोणाला तरी दोषी धरलं पाहिजे. हा खर्च होतोय, अनेक लोकांचा खर्च होतोय, प्रचाराचे दिवस निघून चाललेत आणि नागरिकांना किती त्रास आहे. म्हणजे 5 वर्षातून एकदा आलेल्या मतदानालाच लोक जात नाहीत आणि आता नगराध्यक्ष पदासाठी 3 तारखेला मतदान करतील, नगरसेवक पदासाठी 20 तारखेला लोक जाणार आहेत का मतदान करायला?